इंस्टाग्रामवर झालेल्या प्रेमातून प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करणाऱ्या पतीला आणि प्रियकराला अर्जुनी मोरगाव पोलिसांनी अटक केली आहे। अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या इशापूर गावात राहणाऱ्या वैशाली भावे हिचे 2 वर्षाआधी नांदेड जिल्ह्यातील 22 वर्षीय तेजराव गांधगे या तरुणाशी ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर मैत्री व प्रेमात झाले। तर दुसरीकडे प्रेमात अडसर ठरणारा पती मेघश्याम भावे याला संपवण्याचा कट दोघांनी रचला। वैशालीने प्रियकर तेजराव गांधले याला मोरगाव अर्जुनी येथे बोलावून घेतले। तो दुपारी इसापूर येथे आला। त्यानंतर तेजरावने संध्याकाळ होतपर्यंत आपला वेळ इसापूर गावात काढला। त्यानंतर रात्री 12 वाजे दरम्यान तेजराव वैशालीच्या घरी येणार असल्याने वैशालीने घरामागचे दार उघडे ठेवले असता त्यांनी मागच्या दारातून प्रवेश केला। तर ठरल्याप्रमाणे दोघांनी मेघश्यामला रात्री झोपी गेले असताना दोघांनी मिळून त्याचा गळा आवळून खून केला व सकाळी उठल्यावर मेघश्यामचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला। तर मेघश्याम सकाळ होऊनही उठला नसल्याने त्याच्या वडिलांनी त्याच्या पायाला हात लावून उठवण्याचा प्रयत्न केला असता मेघश्यामचं शरीर थंड लागल्याने मेघश्यामचा मृत्यू झाला असल्याचे समजताच याची माहिती त्याच्या वडिलांनी नातेवाईकांना दिली। तर दुपारी मेघश्यामचे अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेहाची आंघोळ घालत असताना नातेवाईकांना त्याच्या गळावर दोरीच्या खुणा आढळून आल्याने त्याची माहिती कुटुंबियांनी पोलिसांना दिली असता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मेघश्यामचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे निदर्शनात येताच पोलिसांनी वैशालीची विचारपूस केली असता तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने मेघश्यामचा खून केल्याची कबुली दिली। तर पोलिसांनी तेजरामचा शोध घेतला असता त्याला यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद वरून अटक करण्यात आली असून 18 जून पर्यंत दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दिनांक 12 जून 2024 रोजी अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन येथे अशी माहिती मिळाली की मौजे इसापूर येथील इसम नामे मेघश्याम कुंडलिक भावे ज्याचे वय 42 वर्षे होते याचा आकस्मिक मृत्यू झालेला आहे। परंतु त्याच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना त्याच्या गळ्यावर कोणीतरी वस्तूने आवळल्याच्या खुणा दिसल्यामुळे घटनास्थळी पोलीस तात्काळ पोहोचले। पोलिसांना थोडा संशयास्पद मृत्यू वाटल्यामुळे पोलिसांनी तात्काळ जी डेड बॉडी होती ते सरकारी दवाखाना अर्जुनी मोरगाव येथे आणण्यात आले। त्यानुसार शवाचे शवविच्छेदन करण्यात आले। दरम्यानच्या काळामध्ये मैताची पत्नी वैशाली मेघश्याम भावे हिची विचारपूस केली असता तिने आपल्या मित्राच्या मदतीने आपल्या पतीचा दिनांक 11 जून 2024च्या रात्री गळा आवळून खून केल्याची कबुली दिलेली आहे। दरम्यानच्या काळामध्ये 12 जून 2024 रोजी फरार आरोपी जो होता ज्याचे नाव तेजराव भुजंग गांधले हा राहणार बिलोली नांदेड येथील असून हा खून करून फरार झालेला असल्यामुळे त्याचा सायबर सेलच्या माध्यमातून मागोवा घेतला असता त्याला त्याचे लोकेशन पुसद येथील आढळल्याने पुसद पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले व अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले। 12 जून रोजी आरोपींना अटक करण्यात आली असून दिनांक 13 जून रोजी माननीय न्यायालयासमक्ष दोन्ही आरोपींना हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना 18 जून 2024 पर्यंत पोलीस कस्टडियल रिमांड देण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे सोशल मीडियाचा वापर करताना अनोळख्या व्यक्तीच्या प्रेमात पडून किंवा मैत्री करून स्वतःच्या कुटुंबियाचा घात करू नका असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे।